हॅलो फ्रेंड, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कारले हे चवीसाठी अत्यंत कडू म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या ताटात ही भाजी पाहिल्यावर अनेक जण नाक मुरडतात, पण जर आपण चवीचा घटक बाजूला ठेवला तर ही कडू भाजी तुमच्या शरीराला अनेक पोषक तत्वांचा पुरवठा करते. कारल्यामध्ये जीवनसत्व B1, B2 आणि B3, सी, मॅग्नेशियम, फॉलेट, झिंक, फॉस्फरस, मॅंगनीज इत्यादी पोषक घटक आढळून येतात. या व्यतिरिक्त कारल्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर देखील आहे, ज्याने आपलं पोट साफ राहण्यास मदत होते. कारल्यामध्ये आयर्नचे प्रमाण जास्त असल्या व्यतिरिक्त पालकापेक्षा दुप्पट बीटा कॅरोटीन आणि कॅल्शियम आणि केळीपेक्षा दुप्पट पोटॅशियम असते. मधुमेहींसाठी कारलं अतिशय गुणकारी मानले जाते. कारल्यामध्ये भरपूर जीवनसत्व आणि खनिजे असतात. त्याचा दाहक विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे ते दररोज सेवन केले पाहिजे. तर आपण इथे पोपटी रंगाची कारली आणली, तर आपण त्यात 2 टीस्पून मीठ टाकून चुरून घेतली. आपण कारलं बारीक चिरून घेतलं होतं आणि त्याचं मीठ टाकून 2 टीस्पून मीठ टाकून आपण छानपैकी चुरून त्याचा रस काढला. आणि आता आपण ही भाजी बघा स्वच्छ धुवून घेतली. आता आपण याला फोडणी देऊया. आपण याच्यामधलं एक्स्ट्राचं मीठ काढून टाकलं आणि जो कडूपणा होता, जो रस होता तोही काढला. आता तुम्हाला हवं तर तो रस तुम्ही पिऊ शकता, जर तुम्ही कमी मीठ टाकलं असेल तर. जर मीठ कमी टाकलं असेल तर तुम्ही तो रस पिऊ शकता. बरेच लोक सेवनही करतात त्याचं. तर आपण तो रस घेतला नाहीये कारण त्यात मीठ भरपूर होतं. आणि आता आपण या भाजीला फोडणी देऊन घेऊया. तर आपण इथे 2 टेबलस्पून तेल टाकलंय आणि त्याच्यामध्ये आपण राई टाकली. राई चांगली तडतडली की आपण कांदा, लसूण आणि मिरची टाकूया. तर आपण इथे 3 कांदे चिरून घेतलेत आणि 2 मिरच्या चिरल्यात, बारीक चिरून घेतल्यात आणि लसूण 5-6 पाकळ्या आपण ठेचून घेतलाय, तो फोडणीत टाकून घेतला. आपण लसूण आणि मिरच्या छान लालसर कलर आला की आपण कांदा टाकूया. आपण इथे डार्क हिरवं कारलं नाही घेतलंय, आपण थोडंसं पोपटी कलरचं ते घेतलंय. हे कमी कडवं असतं, म्हणजे जास्त कडू नाही लागत कारलं हे वालं. लसूण छान लाल रंगावर फ्राय केला. आपण कांदा घेतला, आपण कांदा बारीक चिरून घेतलाय. हिंग घेतो आपण, पाव चमचा हिंग टाकला. इथे आपण 1 टीस्पून आगरी मसाला टाकला, अर्धा टीस्पून हळद टाकली आणि 1.5 टीस्पून आपण लाल मिरची पावडर वापरली. कारलं टाकले. कारल्याचं आपण भरपूर मीठ चोळून ना त्याला दाबून दाबून पाणी काढून घेतलं आपण, कडू पाणी जे आहे ते. आणि आता पिळून घेतलं कारलं. मीठ टाकते.
तुमच्या चवीनुसार टाका तुम्ही. आता ना आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि झाकणावर पाणी ठेवूया 5 मिनिटासाठी. आता 5 मिनिटं झालेली आहेत बघा. परत आपण झाकण देऊन ठेवणार आहे. आता आपण परत 10 मिनिटासाठी भाजी शिजवून घेतली. झाकणावर आपण पाणी ठेवलेलं, भाजीत पाणी नाही टाकलं आपण, आणि त्या वाफेवरतीच ही भाजी शिजले. तर आपण चेक करून घेतली भाजी तुटते का, म्हणजे शिजले असं समजतं. तर आपण बघितलं शिजले भाजी. आता आपण ना खोबरं टाकून घेऊया भाजीमध्ये. हे बघा, आई चेक करते भाजी शिजले का. तर भाजी शिजलेली आहे. आता आपण खोबरं किसलंय भरपूर, ते टाकून घेऊया. खोबऱ्याने भाजीला छान गोड अशी चव येते. आता आपण इथे वरतून किसलेलं खोबरं घालणार आहोत. आपण इथे चवीपुरता थोडी साखर घालून घेतली. आता भाजी छान मिक्स करून घेऊया. आता मस्त आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे. अजिबात कडू न लागणारी अशी कारल्याची भाजी तयार आहे. मस्त पापड, चपाती आणि छास बरोबर मी ही भाजी खायला घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा बनवा, एन्जॉय करा आणि कशी झाली ते नक्की कळवा. कमेंट्स अवश्य करा. व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, रेसिपीला शेअर करा आणि हाईप करा. धन्यवाद.